टफ सीन करायला गेलात आणि मग अगदीच इमोशनल झालंय? झालंय? हो झालंय. म्हणजे एक छोटासा इन्सिडेंट असं झालाय. सांगितलंय तू नाही खलनायिका आहेस, तुला रडायचं नाही? हो झालंय. असं झालंय. म्हणजे कसं आहे, मी त्यावेळेला गिरिजाला म्हणजे गौरीला फार छळलंय ना मी. खूप छळलंय बिचारीला. आम्ही हसायचो खूप, पण तिला ना तसं हातबीत धरून वगैरे खूप छळलंय. ते शिलाई मशीन मध्ये बोट वगैरे सगळं मी केलेलं आहे. किती क्रूर नाही यार, मला आठवलं कसं वाटतंय. परत तिला वाटेल तसं मग ते गहू तांदूळ काहीतरी सांडायचे, मग एक एक तांदूळ उचलून टाक वगैरे, तेव्हा मजा वाटायची. उचल उचल. पण ते आता कधी समजा कधी एपिसोड आले समोर तर असं वाटतं किती काय करायला लावलंय. तर असं एकदा ना सतत तिचा गळा पकड किंवा हनुवटी पकड, ती ऐकत नाही माझं किंवा असं काही माझ्या अपोज गेली तर एकदा असंच पहिलेच काही एपिसोड सुरू होते आणि तिचा मी गाल असा धरला तर ती ना त्या लग्नाच्या गेटअप मध्ये वगैरे होती वाटतं, तर तिने झुमके घातले होते. तिची ती काठी आहे ना तर बिचारीच्या रुटली गात, मी गाल धरला. त्या फोर्स मध्ये तर नेमकं ते डूल आलं माझ्या हातात. ते डूल आणि कान आल्या कारणाने तिचं ते आणि ना असं मी झालं माझं असं सीन झालं तर ना मला ते कळलं की हिला काहीतरी लागलंय. पण तर त्यांना मला असं वाटलं यार खरोखर डोळ्यात पाणी येतंय, मे बी ते ऍक्टिंग खूप असेल किंवा खरं येतंय. तर मला दोन्ही शंका वाटल्या की इधर हा सीन मध्ये झालंय की खरं काहीतरी लागलंय. तर मी तिचा हात सोडला, कट झाल्यावरती अशी ती रडायला लागली. म्हटलं मला वाटलंच काहीतरी मी माती खाल्ली, माझा हात वगैरे लागलेला दिसतोय. तर म्हटलं काय झालं तुला, काय झालं? तर ती मला म्हणाली, म्हटलं लागलं का तुला काही? तेवढे हो. म्हटलं जोरात लागलं का? तर ती नाही म्हणाली बिचारी, पण मी बघितलं तर तिला ना ते दांडी लागली होती खूप, इतकी की तिचा चेहरा लाल झाला ग आणि मला रडायला आलं. मी तिला रडली आणि मिठी मारली. म्हटलं आय एम सो सॉरी ग. म्हटलं मी असं मुद्दाम नाही केलं. म्हणजे ताई इट्स ओके, तू का रडतेस? म्हटलं अगं हे लागलंय आणि मला माहितीये ना मी पकडते त्यावेळेला ते तिला इथं लागणं गोष्ट वेगळी, ते मसल तुम्ही थोडंसं बेअर करू शकता, पण टोचल्यावरती तर त्यावेळेला ती मग मला म्हणाली अगं ताई इट्स ओके आणि मी खरंच रडले होते. तर तिकडनं आमचे चंदू सर म्हणते शालिनी तू शालिनी आहे शालिनी असं जोरात बोलली. म्हटलं सर थांबा सर, मला खरंच वाईट वाटलंय. तर हे झालेलं आहे. म्हणजे ते काय खलनायिका, मी तेच सांगते ना की आज प्राणसाहेब आहेत किंवा आज आपण कितीतरी अमरीश पुरी साहेब होते, कितीतरी खलनायक होते, ते थोडंच ना असे स्वभावाला असे असतात. त्यांना ते तसं करावं लागतं आणि ते नाही केलं तर ती भूमिकेला न्याय न देण्यासारखं आहे. सो पण मला मज्जा येते असं करायला, जाम मज्जा येते मला असं धरायचं बिरायचं बघा. मला मुळातच ऍक्शन सीन्स करायला खूप आवडतात. हातबीत पिळायचा, ढकलायचं, कसं मारायचं, फाईट मारायची वगैरे असं मला जाम आवडतं. गुंडांबरोबर खलनायकाचे एक्सप्रेशन येत आहेत समोर, मला खूप आवडतं. म्हणजे अशी उडी बिडी मारून असं पटकन खिडकीतनं उडी मार, फनकन वाजवे, उलट्या हाताची, मला खूप मजा येते. पायाने अडकून खाली पाड, कॉलर धर, ढकलून दे, पडलाच पाहिजे खाली, सगळं जरा विकृती प्रकार आवडतात आपल्याला. पण आता खलनायक आता तुम्ही स्क्रीनवर आहातच, पण असं कधी रिअल लाईफ मध्ये कोणी फॅन्स भेटले त्याने ते घाबरतात वगैरे, तुम्हाला असं झालंय? माझ्या घरी मेड एक आली होती ज्या वेळेला आम्ही नवीन राहायला आलो होतो. नवीन नाही सॉरी, ज्या आत्ताच्या घरी आम्ही जे राहायला आलो होतो त्यावेळेला आम्ही बाई शोधत होतोच. त्यावेळेला एक बाई आली आणि तेव्हा सुख म्हणजे चालू होतं वाटतं. हो, सुख म्हणजे चालू होतं. तर तेव्हा आतमध्ये आल्या त्या मावशी, तर आपण नॉर्मल बोलतो ना की या मावशी बसा वगैरे असं. तुम्ही चहा वगैरे घेता. सुरुवात त्यांना असं माहित नव्हतं. वॉचमन सांगतात ना खाली की या 1204 मध्ये जा, तिथे गरज आहे मोलकरणीची. तर त्यांनी बेल वाजवली. तर बेल वाजवल्यावर त्यांचं असं झालं. मग ते पहिले कन्फ्युज झाले असतील की ही तीच आहे का वगैरे, तर त्यांना कळलं नाही. तर त्यांना फक्त आशा होत्या, त्यांचे असंही होत नव्हतं. त्या अशा आतमध्ये आल्या. म्हणलं या ना मावशी बसा ना, असं केलं त्यांनी. तर म्हटलं हा तुम्ही कुठे कुठे काम करता, आपल्या सोसायटीत करता का वगैरे, असं बोलणं सुरू झालं आमचं. हा ते 604 मध्ये आणि नंतर 1502 मध्ये जाते. म्हटलं काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही 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 काही नाही, तुम्हाला काय काय कामासाठी बाई पाहिजे? तर म्हटलं मी त्यांना सांगितलं असं असं सगळं झालं, पैसे ठरले वगैरे सगळं झालं. तर म्हटलं या उद्यापासून, तू जी वेळ ठरले त्याला. ठीक आहे, नक्की काही घेणार नाही तुम्ही चहा वगैरे? नाही. हा येत्या, म्हणजे बोलल्यावरती जरा रिलॅक्स झाली. हा येते हा ताई. ताई एक विचारू? तर म्हटलं हा विचारा ना मावशी. तर म्हणे ते सिरियल मध्ये तुम्ही
जसे ओरडता तसे खरोखर ओरडत नाही ना, तसे नाही ना रागवणार मला. म्हटलं हो नाही मावशी. आणि तुम्ही जेन्युन हा प्रश्न विचारला होता, म्हणजे हा की बाई ना तिकडे असं काय काय करतोय, माझ्यात काय चूक झाली म्हणजे भटका बिटका दिला मला तर माझा सलाव नाही हो मावशी तसं काही नाहीये. मग ते झालं होतं काही दिवसांसाठी, मग त्यांनी शिफ्टच केलं. मग गेली 10 वर्ष आमच्याकडे एक दुसऱ्या मावशी आहेत, गेली 10 वर्ष आहेत, जुन्या मावशी आहेत त्या आता म्हणजे अशा आहेत की मीच घाबरते त्यांना. घाबरते म्हणजे असं होतं, मावशी काही घ्या, सुट्टी नका घेऊ सध्या, तुमच्या सुट्ट्यांना घाबरते मी. पण त्या एकमेव अशा आहेत की त्यांना मी पूर्णपणे माहितीये, घरातल्या सदस्यांना कसं माहितीये. पण दुसऱ्या मावशी येतात त्यांना माहितीये, 2 मेड्स आहेत त्यांना व्यवस्थित माहितीये. पण कोणालाही पटकन थर्ड पर्सन येतं ना तर त्यांना ही भीती वाटते. कोणाला पटकन माझ्याशी बोलायला येताना भीती वाटते की कशी ऍटिट्यूड आहे काहीला. पण मुळात माझा चेहरा म्हणजे असं सोयजवळ वगैरे, आपला चेहरा असं शार्प लुक आहे. त्याच्यामुळे मी नॉर्मल तरी समजा मी ना, तू कधी ऑब्झर्व कर, नॉर्मल मी अशी जरी बसली असेल ना, तुला असं वाटतं कोण आहे लुक यार, ऍटिट्यूड वगैरे असं तुम्हाला वाटूच शकतं. जोपर्यंत तू आली होतीस बघ, आपण आता मगाशी भेटलो, तर मी जोपर्यंत बोलत नाही ना, जोपर्यंत माझे एक्सप्रेशन्स नसताना, तोपर्यंत सगळ्यांना असं वाटेल की काय समजते स्वतःला ही, असं होऊ शकतं. पण ज्या वेळेला बोलायला सुरुवात करतात ना, तेव्हा असं वाटत नाही यार ही बोलायला लागल्यावर पूर्णच वेगळी आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की थोडासा ऍटिट्यूड, थोडासा इग्नोर करणं म्हणजे लोकांना, तर ते आधीपासून आहे की खलनायकाची भूमिका करायला लागल्यापासून तो ऍटिट्यूड ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये आलाय? म्हणजे माझं पर्सनल लाईफ नाही, मी कधीच कोणाला असं इग्नोर आणि अवॉइड करत नाही. जेन्युइनली स्पीकिंग मला आवडत नाही. रादर कुणीही असेल मला इग्नोर करण्या, हा बाबा ती समोरची व्यक्ती टॉक्सिक असेल, समोरची व्यक्ती त्रास देणारी असेल, समोरची व्यक्ती मला निगेटिव्ह वाईब्स देत असेल, तर आय विल टोटली इग्नोर. मला नाही आवडत, मला निगेटिव्हिटीच नको असते माझ्या आसपास. पण मी कोणालाच अवॉइड वगैरे करत नाही, इग्नोर करत नाही. रादर मला आवडतं संवाद साधायला, बोलायला. तर असं कधीच नाही होत. म्हणजे जसं शालिनीचं कसं असतं, शालिनी एक होती की ती फक्त तिच्या स्तरातल्या लोकांनाच फक्त एंटरटेन करणारी होती. तर तसं नाहीये, असं कधीच झालं नाही आणि याच्या पुढेही कधी होणार नाही. शुअर अबाउट दॅट. तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट आहे की तुम्ही खूप छान दिसता, सगळीकडून तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळत असेल. पण मला एक सांगा की स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणं आणि सुंदर दिसणं किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कुठल्या ह्याने म्हणजे नुसतं चेहऱ्याचं ह्याच्यावर पण बोलशील, सुंदर असेल पण तुमची वाचा दुसऱ्यांना त्रास देणारी असेल, किंवा तुमची जीभ चांगली नसेल, तुम्ही जर चांगलं बोलू शकत नसाल, तुम्ही बोलल्यानंतर इरिटेट होत असतील समोरचे. कारण की खूप अशाही महिला आहेत किंवा असंही खूप आहेत की जे आउटर लुक त्यांचा चांगला आहे, पण ते बोलायला लागल्यानंतर समोर कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्याला येते. बघ ते चेहरा बघ तिचा असं वगैरे करते, तिला अनुभव आलेला दिसतोय. तर तुला माहिती खूप सुंदर असेल पण त्याचा फायदा काहीच नाही. कारण की जी ताकद तुमच्याकडे असायला पाहिजे ना जिभेमध्ये, ती जर तुमच्याकडे नसेल, त्या ताकदीवर तुमचं सौंदर्य अवलंबून आहे. तर तुमची इथे ताकद नसेल तर तुमच्या सौंदर्याला काहीच अर्थ नाहीये.